हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आजचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आपण घेऊन आलो आहोत तो आहे चॅप्टर नंबर 30 एसी सर्किट. या चॅप्टरमध्ये प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल्स आजच्या पार्टमध्ये आपण घेणार आहोत. ओके, सो आपण स्टार्ट करूया. बघा, इन अ सिरीज एलसीआर सर्किट इन द रेजिस्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स अँड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सेस आर दिले आहेत 3 ओहम, 8 ओहम अँड 4 ओहम रिस्पेक्टिव्हली दिलेले आहेत. Calculate the phase difference between voltage and current. फेब्रुवारी रिसेंटली विचारले, फेब्रुवारी 2025 मध्ये 2 मार्क्सचा न्यूमेरिकल्स आहे. ओके, पण स्टार्टिंगला आपल्याला गिवन काय दिले आणि नंतर त्या रिस्पेक्टिव्ह फॉर्म्युला काय आहे त्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे. सो फर्स्ट काय दिले बघा, रेजिस्टन्स दिले. रेजिस्टन्स इट इज डिनोटेड बाय आर आहे. आर तुम्हाला 3 ओहम दिलेला आहे. नंतर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डिनोटेड बाय XL. आपण थेरी मध्ये बघितलं असेल. ओके, एसी सर्किट मध्ये. तो XL. सेकंड काय, 8 ओहम दिलेला आहे. आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दॅट इज डिनोटेड बाय XC. किती आहे तो, 4 ओहम दिलेला आहे. आणि फाइंड करायला सांगितलं तुम्हाला फेज डिफरन्स फाइंड करायचा. आता ह्याचा जो फॉर्म्युला आहे आपण थेरी मध्ये बघितला असाल, tan phi. एलसीआर सर्किट मध्ये फेज डिफरन्स आपण फाइंड केला. tan phi इज इक्वल टू tan phi जो आहे तो XL मायनस XC अपॉन R. ते आपण एलसीआर सर्किट मध्ये एसी सर्किट मध्ये बघितला होता. ओके, एलसीआर सर्किट जो पॉइंट आहे त्याच्यामध्ये आपण हा बघितला आहे. सो phi जो आहे, phi इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ XL मायनस XC अपॉन R. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू टाकायची आहे फक्त. tan इनवर्स नॅचरल टँजंट मध्ये बघायचा रिवर्स. ओके, सो tan इनवर्स ऑफ XL ची व्हॅल्यू 8 आहे माइनस XC ची व्हॅल्यू 4 आहे डिवाइडेड बाय हा काय, R ची व्हॅल्यू 3 आहे. सो tan इनवर्स ऑफ 8 माइनस 4 4 येणार, 4/3. ओके, आता 4/3 काय आहे पहिल्यांदा तो काढायचा. 4/3 ओके, 3 1 जा 3, 1 0, 3 3 जा 9, अगेन 1 0, 3 3 जा 9. सो हा काय ना, tan इनवर्स ऑफ 1.33. आता हा आपल्याला फाइंड करायचा आहे फाय. आता tan इनवर्स ऑफ 1.33 म्हणजे किती अँगल आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. तो आपल्याला नॅचरल टँजंट मध्ये जायचा आहे आणि 1.33 रिवर्स बघायचा आहे. तो आपण बघणार आहोत. ओके, तो आपल्याला अँगल मिळेल. बघूया आपण नॅचरल टँजंट कडे आलो आहोत. आता नॅचरल टँजंट मध्ये आपल्याला काय बघायचा होता, tan इनवर्स ऑफ 1.33 होता. तो 1.33 आपल्याला इकडे बघायचं आहे. आता हा जो आहे तो 0.015 पॉईंट आहे. तो इकडे 1 पॉईंट कुठे दिसतोय आपल्याला बघा, इकडे 0.9 आहे. आता ह्या साईडला बघायचं. आता इकडे 1 पॉईंट स्टार्ट होतो, 1.0 आहे, 1.1 1.5 1.3 कडे जायचं आपल्याला. हा बघा 1.3 इकडे भेटतो आपल्याला. आता हा जो आहे तो 1.33 आहे. सो 53 ला आपल्याला 1.327 मिळतोय. आणि इकडे जो आहे हा 1 पॉईंट मध्येच आहे ना. हे स्टार्टिंगला फक्त त्यांनी 1 पॉईंट दिले, बाकी सगळे हे 1 पॉईंट मध्येच असणार आहे. ओके, सो हा जो आहे तो किती आहे बघा, 1.3319 3319. सो 1.33 हा घ्यायचा. सो रिवर्स आपण हा बघतोय. सो हा 1.33 आपल्याला मिळतोय. सो 1.33 मध्ये अँगल किती आहे बघा, हा 53 अँगल. आणि हा जो आहे तो 0.1 डिग्री. सो 53.1 डिग्री हा तुमचा आन्सर येणार. सो 53.1 डिग्री. ओके, असा फाइंड करायचा आहे. ओके, आपला आन्सर काय आलेला, 53.1 डिग्री. हे तुमचं 53.1 डिग्री हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज इज गिवन बाय E दिलेला आहे. E इज इक्वल टू 8 sin 628.4 t. आता हा फक्त दिला आहे आणि फाइंड काय करायला सांगितलंय, पीक व्हॅल्यू ऑफ EMF, फ्रिक्वेन्सी ऑफ EMF अँड इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ EMF ॲट टाइम t इज इक्वल टू 10 मिलीसेकंड. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2024 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. ओके, आता आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा गिवन काय दिले बघा. गिवन काय, E इज इक्वल टू 8 sin 628.4 t दिलेला आहे. स्टार्टिंगला हा जो दिलेला आहे तुम्हाला, आपल्याला माहित आहे बघ EMF काय असतो. वी नो दॅट E इज इक्वल टू E0
साइन ओमेगा टी असतो. हा आपल्याला व्हॅल्यू माहिती आहे. ह्याला इक्वेशन 1 म्हणायचं, ह्याला इक्वेशन 2 म्हणायचं. ओके, आता कम्पेअर करायचं. ह्या टाईपची ज्यावेळी व्हॅल्यू अशी देतात e इक्वल टू 8 sin 628.4, हे एसी सर्किट मध्ये बऱ्याच वेळा हा विचारला जातो, हा फॉर्मॅट दिला जातो आणि त्यावेळी आपण ही व्हॅल्यू डायरेक्ट यूज करायची. सो e इक्वल टू E0 sin ओमेगा टी थेरी मध्ये बघितलं असेल. सो कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग 1 and 2 आपल्याला E0 मिळणार. सो कम्पेअरिंग 1 and 2. आता कम्पेअर केल्यानंतर बघा हा साइन आहे. सो E0 काय येणार इकडे? E0 ची व्हॅल्यू जी आहे ती 8 येणार कम्पेअर केल्यानंतर. आता ओमेगा हा टी आहे, टी आहे. सो ओमेगाची व्हॅल्यू काय येणार? ओमेगा इज इक्वल टू 628.4. आता आपल्याला फाइंड फर्स्ट व्हॅल्यू आपल्याला मिळते. पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ म्हणजेच E0 असतो. सो फर्स्ट आपला कॅल्क्युलेट झालाय. सो पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ E0 इज इक्वल टू 8 व्होल्ट. हा तुमचा फर्स्ट आन्सर झाला. नेक्स्ट फाइंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी ऑफ ईएमएफ. तर फ्रिक्वेन्सी फाइंड करण्यासाठी फ्रिक्वेन्सी, आता ओमेगा तुम्हाला मिळतोय, तो फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड करायची. फ्रिक्वेन्सी जो आहे तो एफ असतो आणि आपल्याला माहिती ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ असतो किंवा 2 पाय आपण फ्रिक्वेन्सी घेतो एफ और एन. तो एफ इकडे मी लिहिलाय. सो एफ ची व्हॅल्यू काय येणार इकडे? हा जो 2 पाय तिकडे डिवाइड होणार. सो ओमेगा अपॉन 2 पाय आपल्याला मिळेल. तो ओमेगाची व्हॅल्यू आपण फाइंड केली. ओमेगा काय इकडे 628. अगोदर मी रिअरेंज करून लिहितो. सो एफ इज इक्वल टू काय येणार? ओमेगा अपॉन 2 पाय इज इक्वल टू इकडे काय बघा 628.4 अपॉन 2 into 3.142. ओके, आता 628 हा मी ऍज इट इज लिहितो कारण 2 into हा जो आहे तो एवढा येणार 6.284 येणार. सो हा बघा 628.4 डिवाइडेड बाय हा जर मल्टिप्लाय केला 2 into 2 4 येणार. 2 into 4 8, 2 1 जा 2 and 2 3 जा 6. सो 6.284 येईल आणि हा जो आहे तो 628.4. आता हा कन्वर्ट करायचा. आता हा जर मी 6.284 घेतला तर मल्टिप्लाय करावं लागणार 100 मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. तो 2 पॉइंट पुढे जाईल. तो 100 जर मल्टिप्लाय केला तर 628 आपल्याला मिळणार डिवाइडेड बाय हा इथे लिहितो मी 6.284. सो हे दोन्ही कॅन्सल होणार कारण ही व्हॅल्यू बघा सेम आहे. सो ह्या व्हॅल्यूला ह्यामध्ये कन्वर्ट करायचं, कॅन्सल आउट करायचं. ओके, सो हा कॅन्सल झाला. आपल्याला काय मिळाला 100 हर्ट्ज हा तुमचा फ्रिक्वेन्सी आला. ओके, सेकंड व्हॅल्यू आपल्याला मिळाली फ्रिक्वेन्सी. थर्ड फाइंड काय करायचं आहे इंस्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ ऍट टाइम t इज इक्वल टू 10 मिलीसेकंड. दॅट मीन्स थर्ड आपल्याला जो फाइंड करायचा आहे इज फाइंड करायचा आहे ऍट t. इकडे t दिलेला आहे, t इज इक्वल टू 10 मिलीसेकंड दिलेला आहे. 10 मिलीसेकंडचं पहिल्यांदा कन्वर्जन करायचं सेकंड मध्ये. सो मिलीसेकंड मिली म्हणजे 10 into 10 raised to -3 मल्टिप्लाय करावं लागणार and 1 - 3 काय होणार 10 raised to -2 सेकंड आपल्याला मिळतो. हा जो आहे तो टाइम इक्वेशन 1 मध्ये टाकायचा तो आपल्याला मिळणार. सो देयरफॉर इक्वेशन 1 becomes म्हणा इक्वेशन 1 becomes काय येणार t इज इक्वल टू काय 8 sin 628.4 आणि t जो दिलेला आहे तो 10 raised to -2 दिलेला आहे. आता 8 sin, आता हा जो आहे 628.4 into 10 raised to -2 आहे. जर 10 raised to -2 जर मल्टिप्लाय केला तर 2 पॉइंट अगोदर हा पुढे सरकेल. सो 2 पॉइंट मागे. सो 6.284 हा आपल्याला मिळणार आणि 6.284 मीन्स काय असतो तुमचा बघा मी हा मी आधी अरेंज करून लिहितो. 1 sin हा 2 into 3.142 लिहितो. आता 2 into 3.142 म्हणजे 6.284 आणि 3.142 म्हणजे तुमचा काय असतो पाय असतो. सो पायची व्हॅल्यू 3.142 इकडे आपण लिहायची. सो 8 sin हा 2 ॲज इट इज पायची व्हॅल्यू 3.142. सो 2 पाय मी लिहू शकतो आणि sin 2 पाय काय असतो माहिती आपल्याला. sin 2 पाय जो असतो तो 0 असतो. सो 8 into 0 आपल्याला 0 व्होल्ट हा तुमचा ईएमएफ मिळणार ॲट t इज इक्वल टू 10 मिलीसेकंड. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा an inductor of inductance 200 millihenry is connected to an AC source of peak EMF म्हणजे peak EMF दिलेला आहे 210 volt and frequency 50 hertz दिलेली आहे. Calculate the peak current and instantaneous voltage of source when current is at its peak value.
ओके, पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज दिल्या तर आपल्याला काय फाइंड करायचे ते बघायचे. ओके, आता पहिल्यांदा काय दिलं, इंडक्टन्स दिलेला आहे L इज इक्वल टू 200 मिली हेनरी दिलेला आहे. सो मिली हेनरी दिलाय, तो हेनरी मध्ये कन्वर्ट करा. सो 200 इंटू 10 रेज टू -3. आता 200 वन डिजिट मध्ये करा, इझी पडेल. सो 2 इंटू 100 म्हणजे 10. सो 100 मीन्स 10 रेज टू 2 इंटू 10 रेज टू -3. आता 2 इंटू 10 रेज टू 2 म्हणजे 200 इंटू 10 रेज टू -3 मी ॲज इट इज लिहिलाय. सो 2 इंटू 10 रेज टू काय येणार, 2 -3 -1 येणार. हा तुमचा हेनरी मध्ये. ओके, इंडक्टर. नेक्स्ट पीक व्हॅल्यू ऑफ ईएमएफ दिलेली आहे, म्हणजे E0 दिलेला आहे तुम्हाला. E0 इज इक्वल टू 210 वोल्ट. ओके, नेक्स्ट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 50 हर्ट्ज. काय फाइंड करायला सांगितलं तुम्हाला, कॅल्क्युलेट द पीक व्हॅल्यू, पीक करंट फाइंड करायचं. सो I0 फाइंड करायचं आहे. ओके, फर्स्ट फाइंड करायचं आहे इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज सोर्स. ओके, V इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. ओके, पहिल्यांदा आपल्याला I0 फाइंड करायचं. आता I0 चा फॉर्म्युला आहे बघा, E0 अपॉन XL हा फॉर्म्युला. आता XL चा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ इंडक्टन्स हा आपल्याला फाइंड करायचा आहे. तो आहे 2 पाय F इंटू L. आपण थेरी मध्ये हे बघितलं. ओके, तो E0 अपॉन XL, XL ची व्हॅल्यू 2 पाय FL आहे. आता 2 पाय F ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, L ची व्हॅल्यू आहे, आणि E0 ची व्हॅल्यू पण आहे. E0 210 आहे. सो टाका व्हॅल्यू 210 अपॉन 2 इंटू 3.142. F ची व्हॅल्यू किती आहे, 50. L ची व्हॅल्यू 2 इंटू 10 रेज टू -1. ओके, आता 50 इंटू 2 100 येणार. सो 210 हा मी काय लिहितो, 100 इंटू 3.142 इंटू 2 इंटू 10 रेज टू -1. आता बघा, हा जो आहे 2 मी इकडे डिवाइड करतो. 210 अपॉन 2 काय होणार, 2 1 जा 2, 2 0 0 and 2 5 जा 10. सो हा जो आहे तो 105 मध्ये येणार. तो 105 लिहिला, डिवाइडेड बाय, आता इकडे फक्त काय राहिला, 3.142 राहिला इंटू हा जो आहे 100 मी 10 रेज टू 2 लिहू शकतो इंटू 10 रेज टू -1. तो रिअरेंज करून लिहितो, ते लक्षात ठेवा. 100 मी 10 रेज टू 2 लिहिला मी, 10 रेज टू -1 ॲज इट इज लिहिला. 3.142 फक्त मी पुढे घेतलाय. सो काय येणार, I0 पीक व्हॅल्यू ऑफ करंट 105 डिवाइडेड बाय 3.142 इंटू 10 रेज टू 2 -1 म्हणजे 10 रेज टू 1 येणार. दॅट मीन्स 105 अपॉन, हा जर आपण मल्टिप्लाय केला तर काय होणार, 1 पॉईंट पुढे जाईल, 31.4. आता इकडे आपल्याला लॉग अप्लाय करायचं आहे. लॉग ऑफ 31.4. तो लॉग डिवायडेशनला लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळतो आपल्याला, लॉगची सबट्रॅक्शन होते. सो लॉग ऑफ 105 मायनस लॉग ऑफ 31.4. आता हा जो आहे लॉग कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, 3 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 2 येणार. 10 चा 5 मध्ये बघायचं. ओके, आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 पॉईंट येणार. सो 31 चा 4 बघा. ओके, आपण बघूया. आलेलो आपल्याला लॉग फाइंड करायचे 105, कॅरेक्टरिस्टिक्स 2 येणार. 10 चा 5 आपल्याला 0 2 1 2 मिळतो. अगेन हा 31 2 डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 लिहिली मी. 31 चा 42 आपल्याला 4972 मिळतो. त्यांची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0.5240 मिळतो. अँटीलॉग बघताना आपण काय करायचं, 52 चा 4 मध्ये बघा 0 आहे. 52 चा 4 मध्ये आपल्याला 3342 मिळतो. आता पॉइंट हा आन्सर लिहिताना एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचं. 10 रेज टू इकडे कुठली पण पॉवर असते, 12 इकडे 0 आहे, 10 रेज टू 0 लिहे. 10 रेज टू पॉवर मध्ये द्यायची इकडची व्हॅल्यू. तो 10 रेज टू 0 1 असतो. 1 इंटू दिस 3.342 एम्पियर हा तुमचा पीक व्हॅल्यू ऑफ करंट आहे. ओके, आता आपल्याला व्ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड करायचे. इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज म्हणजे आता इकडे काय म्हटलंय, करंट इज एट पीक व्हॅल्यू. आता इकडे कंडिशन कुठली दिली बघा, इंडक्टर इज कनेक्टेड टू एसी. आता ज्यावेळी आपण इंडक्टर एसी सर्किट मध्ये जोडतो त्यावेळी करंट जो आहे तो लॅग बिहाइंड द ईएमएफ असतो पाय बाय 2.
हे कंडिशन आपल्याला लिहायची आहे. त्यामुळे पीक व्हॅल्यू, करंटच्या पीक व्हॅल्यूला व्होल्टेज जो आहे तो 0 असणार. तो इकडे 0 लिहायचा. तो ही कंडिशन मी टाकतोय. व्हेन इंडक्टर एसी सर्किट इकडे लिहायचं. ओके, आपल्याला कंडिशन लिहायची. व्हेन इंडक्टिव्ह एसी सर्किट, आता हा इंडक्टिव्ह एसी सर्किट आहे. म्हणजे इंडक्टर आपण एसी सर्किट मध्ये कनेक्ट केला तर हा इंडक्टिव्ह एसी सर्किट आहे. सो व्हेन इंडक्टिव्ह एसी सर्किट द करंट is lag behind the EMF by pi by 2. Therefore, instantaneous value of voltage is 0 आहे. ओके, ह्या रिझनला तुम्हाला मार्क्स आहे 1 मार्क्स. तो हा इकडे 0 आहे. सो द इंस्टंटेनियस इज इक्वल टू 0 व्हेन करंट इज ॲट पीक व्हॅल्यू आहे. ओके, हे तुमचं सेकंड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बघूया. बघा काय, 100 ओहम रेझिस्टर इज कनेक्टेड टू 220 volt 50 hertz supply. Calculate RMS value of current and net power consumed over a full cycle. हा जो न्यूमेरिकल आहे फेब्रुवारी 2023 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. सिंपल आहे न्यूमेरिकल. पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज लिहायचे आहे. सो गिवन काय दिले, 100 ओहम रेझिस्टर. सो R ची व्हॅल्यू दिलेली आहे. R इज इक्वल टू 100 ओहम म्हणायचं. कनेक्टेड टू 220 volt supply, दॅट मीन्स ERMS दिलेला आहे तुम्हाला. ERMS 220 volt दिलेला आहे आणि 50 hertz. हर्ट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. सो एन इज इक्वल टू 50 हर्ट्स दिलेला आहे. आणि तुम्हाला फाइंड काय करायचं सांगितलं आहे, RMS व्हॅल्यू ऑफ करंट अँड पॉवर फाइंड करायची आहे. ओके, सो थेरीमध्ये आपण IRMS फाइंड केलेला आहे. बघा, IRMS ची व्हॅल्यू जी आहे ती ERMS अपॉन R आहे. सो हा जो आहे तो आपण ओहम्स लॉवर फाइंड केलेला आहे. सो ERMS अपॉन R, ERMS ची व्हॅल्यू काय 220 अपॉन R ची व्हॅल्यू जी आहे ती 100 आहे. सो 0 ला 0 कॅन्सल होणार. 22 अपॉन 10 जो आहे तो आपल्याला 2.2 मिळेल. सो IRMS ची व्हॅल्यू आहे 2.2 एम्पियर. सो युनिट लिहायला विसरायचं नाही. सो हा IRMS आला. अजून आपल्याला फाइंड काय करायचं आहे, नेट पॉवर. सो पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो करंट इंटू व्होल्टेज असतो. सो IRMS इंटू ERMS हा आपण थेरीमध्ये बघितला असेल. सो RMS हा पण व्होल्टेजच आहे. सो IRMS किती आहे 2.2 आणि ERMS किती आहे 220. ओके, आता हा मी पहिल्यांदा 22 मध्ये कन्वर्ट करतो. 22 इंटू 10⁻⁻1 म्हणजेच 2.2 येणार. आणि 22 हा पण मी 22 मध्ये कन्वर्ट करतो. सो 22 इंटू 10 म्हणजेच 220. ओके, आता 22 इंटू 22 इकडे 22 इकडे 22 आहे. इंटू हा 10⁻⁻1 आहे आणि इकडे 10⁻⁻ हा +1 आहे. सो -1 + 1 10⁻0 होणार. सो 22 चा स्क्वेअर 484 असतो. इंटू 10⁻01 सो 484 हा तुमचा पॉवर आलाय आणि तो आहे वॅट मध्ये असतो. सो पॉवरचा युनिट आहे वॅट. सो हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बघूया. बघा काय, 100 मिली हेनरी इंडक्टर, 36 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर and 12 ohm resistor are connected in series to 220 volt 50 hertz AC source. आणि कॅल्क्युलेट काय करायला सांगितलंय, इम्पेडन्स ऑफ द सर्किट ॲट रेझोनन्स केस मध्ये इम्पेडन्स फाइंड करायचं आहे. करंट ॲट रेझोनन्स मध्ये करंट फाइंड करायचं आहे. रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. आता हा इंडक्टर LCR, इंडक्टर कॅपॅसिटर आणि रेझिस्टर म्हणजे LCR सर्किट मधला हा प्रॉब्लेम आहे. सो पहिल्यांदा गिवन क्वांटिटीज लिहा. गिवन काय दिलेले आहे, L is equal to 1000 millihenry is equal to 1000 into 10⁻³ हेनरी येणार. मिली आहे तर 10⁻³ मल्टिप्लाय करायचं. सो हा 10⁻³ असतो. 10⁻³ म्हणजे 1000 इंटू 10⁻³ हा काय -3 आहे. सो 3 - 3 10⁻0 होणार. सो इकडे फक्त 1 येणार. 1 हेनरी हा तुमचा इंडक्टन्स आला. अगेन
कॅपॅसिटर दिलेला आहे. कॅपॅसिटर किती आहे? 36 मायक्रोफॅरेड. सो याचं पण कन्वर्जन फॅरेड मध्ये करायचं आहे. सो 36 into 10⁻⁻6 फॅरेड येणार. हा तुमचा कॅपॅसिटर झाला. आणि रेझिस्टरची व्हॅल्यू दिलेली आहे 12 ओम. ओके, हा 12 ओम डायरेक्टली दिलेला आहे. ओके, SI नेट वर हे फाइंड करूया. सो फर्स्ट काय फाइंड करायला सांगितलं? इम्पिडन्स ऑफ द सर्किट ऍट रेझोनन्स केस म्हटलं. सो इम्पिडन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. LCR सर्किट मध्ये इम्पिडन्स काय असतो? तर हा Z ने डिनोट केला जातो. Z इज इक्वल टू, तुम्ही थेरी मध्ये बघितलं असाल, Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XC चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता इकडे कंडिशन दिलेली ऍट रेझोनन्स. ऍट रेझोनन्स मध्ये काय असतो? XL इज इक्वल टू XC. हा रेझोनन्स केस पण आपण थेरी मध्ये बघितलं. XL इज इक्वल टू XC असेल तर Z इज इक्वल टू √R² प्लस XL इज इक्वल टू XC आहे, म्हणजे मी फक्त XL ची व्हॅल्यू XC टाकतो. सो XC मायनस XC चा स्क्वेअर, दॅट मीन्स हा √R² प्लस हा XC मायनस XC 0 येणार, 0 स्क्वेअर 0 देणार. तो √R² आपल्याला मिळतोय. आणि √R² जर घेतलाय तर आपल्याला R मिळणार. आणि Z ची व्हॅल्यू जी आहे ती रेझोनन्स केस मध्ये, रेझोनन्स म्हणा इकडे, रेझोनन्स काय मिळतो आपल्याला? Rच मिळतो. R ची व्हॅल्यू आहे 12 ओम. सो हा तुमचा फर्स्ट आन्सर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला करंट फाइंड करायचे. सो करंट ऍट रेझोनन्स, सो I फाइंड करायचे. तर एक नॉर्मली I चा फॉर्म्युला जो आहे तो ERMS अपॉन Z. तर Z हा इकडे रेझिस्टन्स, इंडक्टिव्ह रेझिस्टन्स. रेझोनन्स केस मध्ये आपण Z हा इम्पिडन्स घेतला आणि इम्पिडन्स मध्ये रेझिस्टन्सच टाइप असते. तर इकडे रेझोनन्स केस मध्ये आपल्याला 12 मिळाला. आता करंट ऍट रेझोनन्स म्हटलाय, सो हाच आपल्याला घ्यायचा आहे. तर ERMS ची व्हॅल्यू दिलेली आहे का इकडे? आपण लिहिली नाही. तो ERMS ची व्हॅल्यू जी आहे ती 220 व्होल्ट आहे. तो इकडे मी लिहितोय 220 व्होल्ट. तो इकडे पहिल्यांदा काय येणार? 220 अपॉन Z किती आला आपला? 12 आला. सो हा डायरेक्टली करू शकता तुम्ही. सो 220 डिवाइड बाय 12, 12 1 12. ओके, हा 0 येणार, हा 1 येणार, काय होणार? 12 12 8 96, 4 येणार. ओके, अगेन इकडे पॉइंट येणार, अगेन 3. ओके, अगेन 4. सो 18.33 हा तुमचा रेझोनंट करंट आपल्याला मिळतो. सो करंट ऍट रेझोनन्स म्हणतो मी, रेझोनन्स. ओके, Z रेझोनन्स आहे इकडे. सो हा आपल्याला दुसरा आन्सर मिळेल. काय करायचं आहे? थर्ड जो आहे तो रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR ही रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. सो फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा आपण फॉर्म्युला आपण LCR सर्किट मध्ये बघितलेला तो आहे 1/2π √LC. आता हा 1/2 into 3.142 टाकायचं √. आता L ची व्हॅल्यू काय होती? L ची व्हॅल्यू आपण फाइंड केली 1 हेनरी into C काय होता? 36 मायक्रोफॅरेड, म्हणजे 36 into 10⁻⁻6 घेतलेला आपण. ओके, सो हा जो आहे 1/2 into 3.142 6.284 into √36 into 10⁻⁻6. सो 1 into 36 लिहिला आहे. नेक्स्ट मी जरा वाढवतोय. सो 1/6.284 into 36 चा स्क्वेअर रूट काय येणार? 6 येतो, into 10⁻⁻6 चा स्क्वेअर रूट 10⁻⁻3 येणार. ओके, हा -3 वर गेल्यावर काय होणार? 10⁻3 मिळणार आपल्याला. आणि हा मल्टिप्लाय करा, 6 4 चा 24, 24 चा 4 कॅरी 2 केला, 6 8 चा 48, 48 प्लस 2 50, 50 चा 0 कॅरी 5 केला, 6 into 2 12, 12 प्लस 5 17, 17 चा 7 कॅरी 1 केला, 6 into 6 36 प्लस 1 37. आणि 3 डिजिट नंतर पॉइंट आहे, सो हा 3 डिजिट नंतर पॉइंट आहे. आता हा जो आहे 10⁻3 मी 130 लिहू शकतो, 1000 लिहू शकतो. आणि हा 37.704. आता हा लॉग ने अप्लाय करायचा. लॉग ऑपरेट केल्यानंतर आपल्याला काय मिळतो?
704. आता इकडे लॉग अप्लाय केला तर आपल्याला त्याची सबस्ट्रॅक्शन मिळेल. सो F1 इज इक्वल टू लॉग ऑफ 100 मायनस लॉग ऑफ दिस 37.704. सो ह्याचा लॉग घेतो मी पहिल्यांदा, नंतर तुम्हाला 1 बाय 1 एक्सप्लेन करणार. ओके, इथपर्यंत आपण आलेलो. बघा 1000 चा लॉग. आता कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार ह्याची? हा 4 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 3 येणार. 3 पॉइंट 10 चा 0 आपल्याला 0.0000 मिळतोय आणि 37.704 आहे तो ह्याची कॅरेक्टरिस्टिक्स. हा 2 डिजिट नंबर आहे, सो 1 येणार. 37 चा 70 मध्ये आपल्याला 576 मिळतो. त्याची सबस्ट्रॅक्शन केली त्यावेळी आपल्याला 1.4237 मिळतो आणि एंटीलॉग ह्याचा बघितला 42 चा 37 तर आपल्याला 2653 मिळतो. त्या एंटीलॉग काढल्यानंतर आपण एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 ही पॉवर. ओके, सो ही पॉवर मल्टिप्लाय केली तर काय मिळणार आपल्याला 2653 हर्ट्ज. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय 0.1 Henry inductor, 25 into 10 raised to minus 6 capacitor and 15 ohm resistor are connected in series to 120 volt 50 hertz AC source. Calculate the resonant frequency. आता इकडे LCR सर्किट दिलेलं आहे बघा. इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर आर कनेक्टेड इन सिरीज म्हणजे LCR सर्किट दिलेलं आहे आणि तुम्हाला फाइंड काय करायचं आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. त्याच्या अगोदरचा जो न्यूमेरिकल आहे त्याच्यामध्ये आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड केली, तोच फॉर्म्युला इकडे यूज करायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला गिवन काय दिले ते बघा. सो गिवन काय दिले आपल्याला? इंडक्टर दिलाय 0.1 हेनरी. एसआय युनिट मध्ये आहे, काय चेंज करायची गरज नाही. कॅपॅसिटर दिलेला आहे 25 into 10 raised to minus 6 फॅरेड. आपण एसआय युनिट मध्ये आहे, काय कन्वर्ट करायची गरज नाही. आणि आर पण दिलेला आहे आर 15 ओहम. आपण एसआय युनिट मध्ये चेंज करायची गरज नाही. आता फक्त आपल्याला रेझोनंट फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. सो पहिल्यांदा फॉर्म्युला लिहायचा. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मगाशी आपण लिहिला काय होता 1/2π अंडरडॉग LC. सो पायची व्हॅल्यू आहे माहिती 3.142 असतो. LC आहे तो, आर ची गरज नाही तरी पण तो दिलेला आहे. सो 1/2 into 3.142 into अंडरडॉग L ची व्हॅल्यू किती आहे 0.1 into हा काय 25 into 10 raised to minus 6. आता बघा हा जो आहे 1/2 into 3.142 6.284 असतो. आपण मल्टिप्लाय केला बऱ्याच वेळा. सो हा जो आहे मला सांगा हा 0.1 into 25 आपल्याला काय मिळेल 0.1 into 25 2.5 येणार into 10 raised to minus 6. आता 10 raised to minus 6 जो आहे तो आपल्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर देऊ शकता. 10 raised to minus 6 इवन आहे, सो इवन 10 raised to minus 6 चा स्क्वेअर रूट 10 raised to minus 3 येणार. तो हा मी लिहितोय बघा 1/6.284 into 10 raised to minus 6 चा रूट 10 raised to minus 3 येणार आणि अंडरडॉग 2.5. आता अंडरडॉग 2.5 नॅचरल स्क्वेअर रूट मध्ये जायचं आहे. 2.5 चा 0 बघायचा आहे. ते आपल्याला स्क्वेअर रूट जो आहे तो 2.5 होता. सो 2.5 चा इकडे 1.10 मध्ये जायचं आहे आपल्याला, कारण इकडेच आपल्याला 2.5 मिळू शकतो. आता हा बघा 1 आहे, इकडे 2 कुठे गेला आहे 2.1 2 3 4 5 हा 2.5 आहे. 2.5 चा 0 बघायचं आहे आपल्याला, किती आहे 1.581. ओके, हा आपण ॲज इट इज लिहितोय पहिल्यांदा 6.284 into 10 raised to minus 3 into 2.5 चा 0 काय आलेला स्क्वेअर रूट 1.581. आता हे आपल्याला लॉग मध्ये करायचं आहे. ओके, आता हा बघा 10 raised to minus 3 जर वर घेतला तर आपल्याला काय मिळणार 10 raised to 3 मिळणार. हे पहिल्यांदा लिहितोय मी 10 raised to 3 वर लिहितोय आणि हे मल्टिप्लिकेशन लिहितो. ओके ओके 10 raised to 3 वर लिहिलंय मी आणि हे ॲज इट इज खाली लिहिलंय. आता 10 raised to 3 मीन्स काय तो 1000 असतो. 1000 आपण हे ॲज इट इज लिहितो मी 6.284 into 1.581. आता इकडे लॉग अप्लाय करायचं. लॉग अप्लाय केल्यानंतर काय मिळणार आपल्याला? ओके, आपल्याला बघायचं. सो 6.284 into 1.581. ओके, आता लॉग इकडे डिवायडेशन आहे आणि इकडे मल्टिप्लिकेशन. सो हा पहिल्यांदा 1000 मायनस ऑफ लॉग ऑफ यांची ॲडिशन होईल. सो 6.284 प्लस लॉग ऑफ 1.581. सो हा लॉग आपल्याला बघायचा. आपण बघूया लॉग. आता हे किती आहे, किती डिजिट्स आहे नंबर? हा 4 डिजिट नंबर आहे. कॅरेक्टरिस्टिक्स 3 येणार.
सो 10चा 0 आपल्याला 0 0 0 0 मिळेल. ओके, आता हा आता किती डिजिट नंबर आहे? हा 1 डिजिट आहे. सो 0.1 डिजिट म्हणजे पॉईंटच्या अगोदरचाच नंबर आहे, लक्षात ठेवा. हा जो आहे 1000.00 आहे, तो 1000चा हा घ्यायचा. ओके, सो 62चा 84 आपण बघूया आणि इकडे लिहूया. ओके, आता आपण लॉगॅरिथममध्ये आलो आहे. तर 62चा आपल्याला 84 बघायचं आहे. तर 62 इकडे आहे, दिसतोय ना. 62चा 8, 62चा 8 हा बघा इकडे आहे 7980 आणि 62चा 84 बघायचं आहे. तर 4 आपल्याला 3 मिळतो, सो 7983 मिळणार. ओके, 7983 लिहूया आपण. काय मिळालं आपल्याला? 7983 प्लस आता याची कॅरेक्टरिस्टिक्स पण काय येणार? हे 1 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार. सो 15चा 81 बघूया. ओके, अगेन आपण लॉगॅरिथममध्ये आलो आहे. बघा 15चा 81 बघायचं आपल्याला. तर 15चा 8 आपल्याला हा मिळतो आणि 1 जो आहे तो 3 आहे. ओके, सो 8 बघा 7 + 3 87, 87 + 3 90 मिळणार. सो 1990 आपल्याला मिळणार. ओके, 199. ओके, 1990 आपल्याला मिळतं. त्यांची ॲडिशन करूया आपण पहिल्यांदा. ओके, तर यांची ॲडिशन काय मिळणार सांगा मला. ओके, ॲडिशन काय मिळणार? पहिल्यांदा यांची ॲडिशन करा. 3 + 0 3, 8 + 9 17चा 7 कॅरी 1 केला. 9 + 9 18 + 1 17, 18 + 1 19, 19चा 9 कॅरी 1 केला. ओके, 1 + 1 2, 2 + 7 9, तो 0.9973 आणि हा जो आहे तो 3.0000 ॲज इट इज येणार. तो हे पहिल्यांदा मी सबस्ट्रॅक्शन करतोय, नंतर अँटीलॉग काढतो. ओके, पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन करून मी इकडे लिहितो. ओके, अँटीलॉग जो आहे यांची सबस्ट्रॅक्शन आपल्याला 2.0027 मिळतं. ओके, आता 00चा 27 आपल्याला अँटीलॉग बघायचं आहे. ओके, आपण 00चा 27. ओके, 00चा 2 किती आहे? 2 आणि 7 जो आहे तो 2 आहे बघा. 00चा 27 आपल्याला बघायचा होता. तर 00चा 2 जो आहे तो हा आहे. ओके, 1005 + 2 म्हणजे 1007 आपल्याला मिळणार. ओके, काय मिळालं आपल्याला? 1007. आता आन्सर लिहिताना आपण एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻² ही पॉवर 2. ओके, सो 10⁻² मल्टिप्लाय केल्यानंतर 2 पॉईंट पुढे जाईल. सो 100.7 हा तुमचा फ्रिक्वेन्सी येणार. युनिट काय येणार? हर्ट्ज. सो हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके ओके, नेक्स्ट न्यूमेरिकलकडे आपण बोलूया. बघा काय दिलं आहे. an alternating EMF E is equal to दिलेलं आहे, EMF दिलेलं आहे बघा, E is equal to 200 sin 314.2 t volt is applied between the terminal of electric bulb whose filament has a resistance of 100 ohm दिलेला आहे. कॅल्क्युलेट काय फाइंड करायला सांगितलं आहे? RMS करंट फाइंड करायचा आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ AC सिग्नल अँड पिरियड ऑफ AC सिग्नल फाइंड करायचा आहे. हा जो न्यूमेरिकल आहे तो ऑक्टोबर 2021 मध्ये 3 मार्क्सला विचारलेला होता. सो पहिल्यांदा 1 by 1 आता ज्यावेळी हा टाईपचा देतं त्यावेळी आपण E = E0 sin ωt मध्ये कम्पेअर करतो. ओके, ह्या टाईपचं एक्झाम्पल आपण स्टार्टिंगला घेतलेलं होतं. ओके, बघा पहिल्यांदा गिव्हन लिहायचं आहे. गिव्हन काय दिलंय? E = 200 sin 314.2 t दिलेला आहे. ओके, याला इक्वेशन 1 द्यायचा आणि वी नो दॅट म्हणायचं. वी नो दॅट आपल्याला इक्वेशन माहिती आहे. E = काय? E0 sin ωt. सो पहिल्यांदा कम्पेअर करायची दोन इक्वेशन्स आणि नंतर आपल्याला जे व्हॅल्यू आहे ते पहिल्यांदा काढायचे. ओके, सो इकडे बघा E आहे, साइन साइन आहे. सो E0 ची व्हॅल्यू काय येणार? 200 येणार. बघा E0 200 व्होल्ट आपल्याला मिळतो E0. अगेन ओमेगाची व्हॅल्यू पण मिळते इकडे. सो ओमेगाची व्हॅल्यू काय? 314.2. RT याचे किती आहे? सो ओमेगाची व्हॅल्यू 314.2 आपल्याला मिळते. आता आपल्याला फाइंड काय करायचं ते 1 by 1 आपण फाइंड करूया. सो RMS करंट फाइंड करायचं फर्स्ट. सो IRMS ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला माहिती आहे I0/√2 असतो. आता इकडे अजून पण गिवन क्वांटिटीज दिलेल्या आहे. 100 ओहम रेझिस्टन्स दिलेला आहे. तर इकडे लिहितो मी R = 100 ओहम. आता हा लागणार आहे आपल्याला I0 फाइंड करण्यासाठी. सो I0 ची व्हॅल्यू असते आपण बघितलेला पीक व्हॅल्यू ऑफ करंट I0 = E0/R. सो इकडे ओहम्स लॉ आपण यूज केलेला आहे E0/R.
तो E0 काय आहे अगोदर इकडे लिहितो मी I0 ची व्हॅल्यू E0 अपॉन R आणि हा रूट टू ॲज इट इज लिहितो. सो I0 ची व्हॅल्यू मी टाकली E0 अपॉन R आणि रूट टू ॲज इट इज लिहिला. आता E0 ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे, आपण फाइंड केली काय तो 200 आहे. R ची व्हॅल्यू 100 into रूट टू. सो हा 0 0 कॅन्सल होईल. सो 2 अपॉन रूट टू आपल्याला आन्सर मिळणार. आता हा ज्यावेळी आपण फाइंड करणार त्यावेळी सेम आहे बघा. रूट टू म्हणजे काय, 2 म्हणजे काय असतो रूट टू इंटू रूट टू अपॉन रूट टू. बघा रूट टू म्हणजेच 2, एक रूट टू कॅन्सल होणार म्हणून हा इन टर्म्स ऑफ रूट टू लिहिला. सो हा कॅन्सल होईल आणि आपल्याला काय मिळणार IRMS ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला अंडर रूट ऑफ 2 मिळतो आणि अंडर रूट ऑफ 2 म्हणजेच 1.414. तो बघायचा तुम्ही, हा माझं लक्ष नाही म्हणून मी हा मी डायरेक्ट लिहिलाय. तो अंडर रूट ऑफ 2 जो असतो तो 1.414 असतो आणि ह्याचं युनिट काय करंटचं एम्पियर मध्ये येणार. सो हे रूट टू जे आहे तो तुम्ही नॅचरल स्क्वेअर रूट मध्ये जायचं, 2 चा 0 मध्ये बघायचा, तो हाच येणार 1.414 एम्पियर. सो हे तुमचं फर्स्ट आन्सर आहे. नंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. सो पहिल्यांदा हे लिहायचं आहे. ओके, आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. सेकंड बी आपल्याला फाइंड करायचं आहे फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. सो फ्रिक्वेन्सी एंड ओमेगा मध्ये आपल्याला रिलेशन माहिती आहे. सो ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ असतो, हो ना. सो फ्रिक्वेन्सी काय येणार एफ इज इक्वल टू हा 2 पाय तिकडे जाईल. सो ओमेगा अपॉन 2 पाय मिळणार. सो रिअरेंज करून लिहितो पहिल्यांदा ओमेगा अपॉन 2 पाय. आता हा जो आहे ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे बघा की ते 314.2 आहे आणि हा 2 ॲज इट इज आहे मी लिहिलं आणि पायची व्हॅल्यू 3.142 आहे. बघा नंबर बघा 3142 3142. आता हा जो आहे तो 3.142 मध्ये कन्वर्ट करायचा. सो पहिल्यांदा मी लिहितोय हा 3.142 इंटू काय मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हा मिळेल. सो 2 पॉईंट, सो 10⁻² जर मल्टिप्लाय केले तर 2 पॉईंट पुढे जातील म्हणून हा 10⁻² मल्टिप्लाय केला. बघा 3.142 इंटू 10⁻² म्हणजेच 314.2 आलं आणि हा जो आहे तो ॲज इट इज लिहितो मी 2 इंटू 3.14. आता 3.142 कॅन्सल होईल. सो 10 स्क्वेअर म्हणजेच काय असतो 100. सो 100 अपॉन 2 आपल्याला काय मिळणार एफ इज इक्वल टू 100 अपॉन 2 म्हणजेच 50 हर्ट्ज ही आपली फ्रिक्वेन्सी मिळणार. ओके, थर्ड आपल्याला टाइम पिरियड फाइंड करायचं आहे, पिरियड ऑफ एसी सिग्नल. सो आपल्याला माहिती आहे टाइम अँड फ्रिक्वेन्सी मध्ये रिलेशन काय आहे. सो टाइम इज द रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. सो 1 अपॉन एफ येणार. सो 1 अपॉन एफ ची व्हॅल्यू काय आहे आपण फाइंड केली 50 आहे. सो 1 अपॉन 50 जर केला तर काय येणार 0.02 आन्सर मिळेल. तो करून बघा, सिंपल आहे. ओके, टाइमचं युनिट काय सेकंड, हे तुमचं रिक्वायर्ड आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय 100 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर इज चार्ज विथ 50 volts source supply. When source supply is removed, a capacitor is connected across an inductor as the result of 5 ampere current flows through the inductance. Then calculate the value of inductance. आता हा जो आहे तो LC ऑसिलेशन मध्ये आहे. ओके, आता इकडे तुम्हाला काय दिले कॅपॅसिटर दिलेले आहे की ते 100 मायक्रोफॅरेड. आता मायक्रोफॅरेडचं कन्वर्जन करा फॅरेड मध्ये. सो 100 इंटू 10⁻⁻6 फॅरेड येणार. सो 100 मीन्स 10⁻² असतो इंटू 10⁻⁻6 करा. सो 2 - 6 10⁻⁻4 येणार. सो हा तुमचा कॅपॅसिटर आलाय. नंतर काय म्हटलंय हा जो आहे तो व्होल्टेज दिलेला आहे V इज इक्वल टू 50 वोल्ट दिलाय. अगेन अजून काय दिलंय करंट दिलेला आहे I इज इक्वल टू 5 एम्पियर. आता इकडे काय म्हटले कंडिशन एलसी ऑसिलेशन मध्ये. आता आपल्याला दोन कंडिशन लागणार, एनर्जी स्टोअर इन चार्ज कॅपॅसिटर अँड एनर्जी स्टोअर इन इंडक्टर. हा पण न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याची बघितलेली. इकडे काय म्हणायचं एनर्जी आहे ती सेम असणार, त्याच वेळी एलसी ऑसिलेशन होतं. सो एनर्जी स्टोअर्ड इन चार्ज capacitor is equal to energy stored in inductance. आता ह्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला 1/2 CV स्क्वेअर आणि ह्याचा जो फॉर्म्युला आहे तो 1/2 LI स्क्वेअर आहे. हे दोन्ही डेरिव्हेशन्स आपण थेअरी मध्ये बघितलेले आहे. सो 1/2 कॅन्सल होईल. ओके, L ची व्हॅल्यू काय येणार आपल्याला L फाइंड करायचं आहे. सो L इकडेच ठेवा. सो I स्क्वेअर तिकडे गेल्यावर काय होणार CV स्क्वेअर अपॉन
आय स्क्वेअर येणार. सो आय स्क्वेअर तिकडे डिवाइड होईल. सो एल मी रिअरेंज करून लिहितो सी व्ही स्क्वेअर अपॉन आय स्क्वेअर. सो सी ची व्हॅल्यू टाका 10⁻⁻⁴. व्ही ची व्हॅल्यू काय आहे 50 × 50 आहे, फक्त 50 चा स्क्वेअर केला. आय चा व्हॅल्यू काय 5 चा स्क्वेअर. आय ची व्हॅल्यू 5 आहे. सो एल इज इक्वल टू 50 चा स्क्वेअर काय होणार, तो 10⁻⁻⁴ ॲज इट इज लिहिला. 5 चा स्क्वेअर 25 असतो, 50 चा स्क्वेअर 2500 येणार आणि हा 5 चा स्क्वेअर 25. सो हा काय होणार 25 वजा 25 100 येणार. सो 10⁻⁻⁴ इंटू 10⁻² 100 म्हणजे 10⁻² लिहिलं. सो 10⁻² प्लस 2 सॉरी -4 प्लस 2 -2 येणार. सो -2 मीन्स 0.02 0.01 येणार. हे तुमचा इंडक्टन्स आलाय काय येणार हेनरी. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड असेल.